गुड मॉर्निंग स्टूडेंट। आज हम हमारा नया चैप्टर स्टडी करने वाले हैं, वो है एक्सक्रीशन एंड ऑस्मोरेगुलेशन। आप लोगों को पता है कि हमारे बॉडी के अंदर एक्सक्रीशन और ऑस्मोरेगुलेशन इस चैप्टर में हम किडनी से रिलेटेड स्टडी करने वाले, ठीक है। किडनी का हम पूरा स्टडी करेंगे। अलॉन्ग विद दैट हमें पता है कि हमारे बॉडी में डिफरेंट रिएक्शंस चलती है। डिफरेंट रिएक्शंस मतलब क्या कि हमारा स्टमक है, हमारा लीवर है, हमारा हार्ट है, हमारा बॉडी का जितना भी पोर्शन है, तो हर एक जगह पे रिएक्शंस, अलग अलग रिएक्शन चल रही है। कुछ कुछ नए बाय प्रोडक्ट बन रहे हैं, फैट्स बन रहा है, प्रोटीन बन रहे हैं, कार्बोहाइड्रेट बन रहे हैं। तो मतलब हमारे बॉडी में सीधा सीधा हम बोल सकते हैं कि रिएक्शंस, सम टोटल ऑफ ऑल रिएक्शंस इन द बॉडी called मेटाबॉलिज्म, या फिर उन्हें मेटाबॉलिक रिएक्शंस बोला जाता है। मेटाबॉलिक रिएक्शंस, हमारे बॉडी में डिफरेंट टाइप की रिएक्शन शुरू है। हमारे बॉडी में गैस्ट्रिक एसिड बनते हैं, हमारे बॉडी में बाइल जूसेस बनते हैं, हमारे बॉडी में पैनक्रियाटिक जूसेस बनते हैं, हमारे इंटेस्टाइन में कुछ जूसेस बनते हैं। तो हर जगह पे जितने भी जूसेस या फिर लीवर हो, स्टमक हो या फिर कहीं पे भी, तो हर एक जगह पे कुछ ना कुछ बाय प्रोडक्ट बन रहे हैं। तो बाय प्रोडक्ट बनाने के लिए बच्चों किसमें कुछ मतलब ए में बी ऐड करोगे तो ए भी बनेगा। तो ये भी तो सिंपल एक रिएक्शन है। तो रिएक्शन दो तरीके के होते हैं, एक होती है एनाबॉलिक रिएक्शन और एक होती है कैटाबॉलिक रिएक्शन, ठीक है। एनाबॉलिक रिएक्शन किसे बोला जाएगा? जहां पे सिंथेसिस ऑफ सब्सटेंसेस होगा। और कैटाबॉलिक रिएक्शन किसे बोला जाएगा? वहां पे जहां पे ब्रेक डाउन ऑफ सब्सटेंसेस होगा। मैंने बोला है कि सम टोटल ऑफ जितनी भी रिएक्शंस हमारे बॉडी के अंदर हो रही है, सारी की सारी रिएक्शंस का टोटल जिसे बोला जाता है, उन्हें बोला जाता है मेटाबॉलिक रिएक्शंस, या फिर उसे हम मेटाबॉलिज्म बोलते हैं बच्चों। अब मेटाबॉलिक रिएक्शंस कैरी आउट हो रही है, मेटाबॉलिज्म कैरी आउट हो रही है, तो सिर्फ बनेगा तो नहीं, टूटेगा भी। मतलब क्या कि रिएक्शंस का मतलब सिर्फ बनना नहीं होता, रिएक्शंस का मतलब टूटना भी होता है, एक से दो टुकड़े, ठीक है। क्या बोल रहे हैं हम? मी काय बोलतोय लक्षात येते का तुमच्या की अनाबॉलिक आपल्या बॉडीमध्ये ज्या रिएक्शन्स कॅरी आउट होतात, या सगळ्याच्या सगळ्या तुटणाऱ्या किंवा जोडणाऱ्या अशा नाहीये, दोन्ही प्रकारच्या रिएक्शन। म्हणजे प्रत्येक वेळेस काही जोडल्या जाईल तर काही नवीन बाय प्रोडक्ट बनेल असं नाही, किंवा प्रत्येक वेळेस काही तुटेल तरच नवीन काही बाय प्रोडक्ट बनेल असं नाहीये। म्हणजे सगळ्याच रिएक्शन्स या एका प्रकारच्या नसतात, दोन वेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स कॅरी आउट होतात। एक असतं अनाबॉलिक रिएक्शन आणि दुसरं असतं कॅटाबॉलिक रिएक्शन। अनाबॉलिक रिएक्शन मध्ये काय केलं जातं? दोन प्रोडक्टला कंबाईन केलं जातं, जसं इथे मी दाखवलं A+B फॉर्मेशन ऑफ AB। ए आणि बी कंबाईन झाला आणि त्याच्यापासून AB तयार झालं, याला सिंथेसाइज आपण जोडलं ना, आपण याला जोडलं। आता फॉर एक्झाम्पल याला आपण अनाबॉलिक रिएक्शन म्हणू, कारण की आपण दोन प्रोडक्टला एकत्र केलेलं आहे। आता कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये काय करू आपण? हा जो AB आहे प्रोडक्ट, याला तोडू आणि याच्यापासून A+B बनवू। म्हणजे हा जो AB होता, एक कंबाईन मॉलिक्यूल होता, याला आपण तोडलं आणि त्याचा A वेगळा काढला आणि B वेगळा काढला, म्हणजे याला आपण तोडलं। जर त्या तोडणाऱ्या असतात, ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्सेस, त्या रिएक्शन्सला कॅटाबॉलिक रिएक्शन्स म्हणतात। आणि ज्या रिएक्शन जोडणाऱ्या असतात, A+B फॉर्मेशन ऑफ AB, त्याला आपण म्हणतो अनाबॉलिक रिएक्शन्स, ओके। अशा दोन प्रकारच्या रिएक्शन्स कॅरी आउट होतात। आता मेटाबॉलिक रिएक्शन्स कॅरी आउट होत आहे, वेगवेगळ्या रिएक्शन्स कॅरी आउट होतात, तर निघणारे दरवेळेस जे बाय प्रोडक्ट बनतात ते युजफुलच असतील का? काही मेटाबॉलिक वेस्ट, म्हणजे जर वेळेस जी रिएक्शन तयार झाली, जे काही बाय प्रोडक्ट आपल्याला मिळाले, ते प्रत्येक वेळेस युजफुल असतील असं नाही, किंवा फायदेशीर असतील असं नाही। त्याच्यापैकी काही मेटाबॉलिक वेस्टही फॉर्मेशन होतं, मेटाबॉलिक वेस्ट फॉर्मेशन होतं। मेटाबॉलिक वेस्ट म्हणजे काय की रिएक्शन झाल्यानंतर निघालेला वेस्ट प्रोडक्ट, रिएक्शन झाल्यानंतर निघालेला वेस्ट प्रोडक्ट म्हणजे काय? मेटाबॉलिक वेस्ट। म्हणजे आता मी हे बनवलं, AB बनवला, आणि AB बनवल्यानंतर काहीतरी शिल्लकही पडलं असेल ना, काही वेस्टही गेलं असेल ना। आता आपण जेवढं जेवण करतो आपण, जेवणातलं सगळं अन्न आपल्या पोटाला मिळतं का, बॉडीला मिळतं का? जेवढं रिक्वायर्ड आहे ते सगळ्याचं सगळं ऍब्झॉर्ब केलं जातं, आणि जे नको असलेलं फूड आहे, अनडायजेस्टेड किंवा ऍब्झॉर्ब जे फूड आहे, ते आपल्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जातं, बाहेर टाकलं जातं। म्हणजे काय की वेस्ट प्रोडक्ट बाहेर निघतात।
सरळ सरळ काय वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे सगळ्या रिॲक्शन्स आपल्या बॉडीमधल्या कॅरी आउट झाल्यानंतर फायनली जे वेस्ट प्रॉडक्ट निघतं त्याला आपण स्टूल असं म्हणतो. जे बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जातं त्याची गरज नाहीये. जे गरजेचं होतं ते आपल्या बॉडीने घेतलं आणि जे अनयुजफुल आहे ते बॉडीच्या बाहेर टाकलं. तर त्या प्रॉडक्टला म्हणतो आपण मेटाबॉलिक वेस्ट. ओके, ते जे उरलेलं असतं त्याला म्हणतो आपण मेटाबॉलिक वेस्ट. मग मेटाबॉलिक वेस्ट हे कुठल्या फॉर्म मध्ये असू शकतं? एखादी रिॲक्शन झाली आपल्या बॉडीमध्ये, ओके, तर ती मेटाबॉलिक जे वेस्ट आहे, जे वेस्ट मटेरियल आहे, ते कुठल्या फॉर्म मध्ये असू शकतं? फॉर एक्झाम्पल मेटाबॉलिक वेस्ट. ठीक आहे, मेटाबॉलिक वेस्ट कुठल्या फॉर्म मध्ये असू शकतं? एकतर गॅसेसच्या फॉर्म मध्ये असू शकतं, ठीक आहे, एकतर लिक्विडच्या फॉर्म मध्ये असू शकतं, एकतर सॉलिडच्या फॉर्म मध्ये असू शकतं, सॉलिडिफाईड. ओके, एकतर सॉलिडिफाईड मध्ये इनऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक सबस्टन्सेस पण येतात. हे सगळे काय आहे? वेस्ट प्रोडक्ट आहे. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट तुम्हाला फक्त सॉलिडिफाईड फॉर्म मध्ये मिळणार का? नाही. आपल्या बॉडीमध्ये युरिन फॉर्मेशन होतं, लिक्विड फॉर्म मध्ये ना. आपल्या बॉडीमध्ये स्टूल फॉर्मेशन होतं, सॉलिडिफाईड फॉर्म मध्ये ना. आपल्याला गॅसेस आपण एक्झेल करतोय, गॅसेस कार्बन डायऑक्साईड आपण एक्झेल करतो, म्हणजे हा एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. ओके, आपल्या स्किन मधून स्वेटिंग होतं, घाम बाहेर जातो, स्वेट, तो पण एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. तर काही प्रोडक्ट हे गॅशियस फॉर्म मध्ये असतात, काही प्रोडक्ट हे लिक्विड फॉर्म मध्ये असतात आणि काही प्रोडक्ट हे सॉलिड फॉर्म मध्ये असतात. अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला मेटाबॉलिक वेस्ट तुमच्या बॉडीमध्ये फॉर्म झालेलं दिसतं. ते कुठल्याही एका प्रकारचं मेटाबॉलिक वेस्ट असं होणार नाही. ओके, देन आता आपण बघणार आहोत एक्सक्रीशनची डेफिनेशन. व्हॉट इज एक्सक्रीशन? एक्सक्रीशन म्हणजे नक्की काय? एक्सक्रीशनचा अर्थ होतो बाळांनो एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट फ्रॉम दी बॉडी. बॉडीच्या बाहेर रिॲक्शन थ्रू तयार झालेलं जे मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट आहे त्या मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्टला बॉडीच्या बाहेर टाकणे, दॅट इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इतक्या सगळ्या रिॲक्शन झाल्या आणि त्या सगळ्या रिॲक्शन ज्या आहेत त्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करणे, त्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करणे, त्याला का आपण म्हणतो? दॅट इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. त्या प्रोसेसला आपण म्हणतो एक्सक्रीशन. ओके, क्लिअर आहे? देन म्हणजे आपण आपल्या बॉडीच्या बाहेर जे झालंय ते वेस्ट बाहेर टाकतोय. आता दोन प्रकारचे वेस्ट असतात बाळांनो, एक असतं मेटाबॉलिक वेस्ट आणि एक असतं डायजेस्टिव्ह वेस्ट. दोन प्रकारचे वेस्ट दिलेले आहे, डायजेस्टिव्ह वेस्ट आणि मेटाबॉलिक वेस्ट. ठीक आहे, जे डायजेस्टिव्ह वेस्ट आहे इट इज नॉट एंटर इनटू दी सेल. म्हणजेच डायजेस्टिव्ह वेस्ट मध्ये काय येणार? अनअब्सॉर्ब्ड अँड अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. आणि मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट हे एंटर्ड इनटू दी सेल. सेल बॉडीमध्ये सेलमध्ये एंटर करतं मेटाबॉलिक वेस्ट. सेल बॉडीमध्ये एंटर्ड करतं, सेलच्या बॉडीमध्ये एंटर करतं मेटाबॉलिक वेस्ट. त्या मेटाबॉलिक वेस्ट मध्ये कार्बन डायऑक्साईड पासून असू शकतं, त्या मेटाबॉलिक वेस्ट मध्ये तुमच्या बुकमध्ये दिलेलं वॉटर पण असू शकतं, त्या मेटाबॉलिक वेस्ट मध्ये युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनाइन, CO2, सम आयन्स एटसेट्रा हे सगळं तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, एकदा टॅली करून घ्या. ठीक आहे, तर डायजेस्टेड वेस्ट म्हणजे काय? डायजेस्टेड वेस्ट जे असतं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवण घेतल्यानंतर जे आपल्या बॉडीला नकोस आहे, जे आपल्या बॉडीला ऍब्झॉर्ब नाही झालं ते अनडायजेस्टेड फूड. आणि अनऍब्झॉर्ब फूड हे सेलमध्ये एंटर करत नाही, डायरेक्टली आपल्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जातं. जे मेटाबॉलिक वेस्ट आहे, रिॲक्शन थ्रू तयार झालेलं जे वेस्ट आहे, ते रिॲक्शन थ्रू तयार झालेलं जे वेस्ट आहे ते वेस्ट बॉडीच्या मतलब सेलच्या आतमध्ये एंटर करतं. हे सेलमध्ये असू शकतं, बट हे सेलमध्ये राहणार नाही, बॉडीच्या बाहेर डायरेक्टली एक्सक्रीट आउट केलं जातं. म्हणजे सेलच्या बाहेरून हे निघणार आणि हे सेलमध्ये एंटर करणार. मग या मेटाबॉलिक वेस्ट मध्ये युरिया आहे, युरिक ऍसिड आहे, क्रिएटिनाइन आहे, आयन्स आहे. क्रिएटिनाइन हे आपल्या युरिन मध्ये फाउंड असलेलं, युरिन मध्ये मिळतं हे सबस्टन्स.
क्रियाटिनाइन. जेव्हा आपण लाईव्ह बॅच घेऊ तेव्हा तुम्हाला समजणार क्रियाटिनाइन काय असतं. तर क्रियाटिनाइन इट इज ऑल्सो सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन युरिन. युरिन मध्ये प्रेझेंट असणारा एक सबस्टन्स आहे जे बॉडीमधून एक्सक्रीट आउट केल्या जातं लिटिल अमाऊंट मध्ये. ठीक आहे, आपल्या बॉडीला याची गरज असते की आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होतं. प्लाझ्मा क्रियाटिनाइन मध्ये हे प्रिपेअर होतं. ते कसं होतं ते आपण पुढे बघू, पण हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं. याची गरज आपल्याला असतं. हा एनर्जी सोर्स आहे. बट जेवढं पाहिजे तेवढं एक्सक्रीट बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं आणि बाकीचं जे अनवॉन्टेड आहे ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जातं. तर या दोन प्रकारचे वेस्ट आपण डिस्कस केलेले. बघा आता हे जे वेस्ट प्रॉडक्ट आहे हे बॉडीच्या बाहेर म्हणजे जर एक्सेस अमाऊंट मध्ये बॉडीमध्ये जमा व्हायला लागले तर ते कुठल्या ना कुठल्या फॉर्म मध्ये बॉडीच्या बाहेर पडणार. जे वेस्ट प्रॉडक्ट आहे जे बॉडीच्या बाहेर बनत आहेत, सॉरी बॉडीच्या आतमध्ये बनत आहेत, ते बनणारे जे बाय प्रोडक्ट आहे ते बाय प्रोडक्ट कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर पडणार. म्हणजे एक्सेस मटेरियल आपली बॉडी स्टोअर करून घेत नाही. जे आपल्याला पाहिजे नाहीये, जे जास्त अमाऊंट मध्ये झालंय ते आपली बॉडी काय करते, एक्सक्रीट आउट करते. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन झाल्यानंतर बिलिरुबिन बनतं. बिलिरुबिन नावाचं सबस्टन्स बनत असतं जेव्हा हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये HB मॉलिक्यूल पिगमेंट आहे. ओके, ब्लड मध्ये प्रेझेंट असणारा रेड कलरचा पिगमेंट आहे हिमोग्लोबिन. हा हिमोग्लोबिन जेव्हा ब्रेकडाऊन होतो तेव्हा त्याच्यापासून बिलिरुबिन बनतं. त्याच्यापासून काय बनतं, बिलिरुबिन बनतं. आणि जर बिलिरुबिन आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंट मध्ये प्रिपेअर व्हायला लागलं, जर बिलिरुबिन आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंट मध्ये प्रिपेअर व्हायला लागलं तर ते फेशियल मॅटर मधून स्टूल मधून बाहेर पडणार. युरोक्रोम नावाचा सबस्टन्स आहे. युरोक्रोम नावाचा सबस्टन्स आहे जो कुठे मिळतो, युरिन मध्ये फाउंड होतो. हा जर एक्सेस अमाऊंट मध्ये बनला, इफ इट इज फॉर्म इन एक्सेस अमाऊंट, हा युरिन मधून पास होणार. युरोक्रोम इज रिस्पॉन्सिबल टू गिव्ह द येल्लो कलर टू युरिन. आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होणारा युरोक्रोम नावाचा पिगमेंट आहे जो आपल्या युरिनला येल्लो कलर प्रोव्हाइड केला जातो. आपल्या युरिनला काय केलं जातं, येलो कलर प्रोव्हाइड करण्यासाठी तयार असलेला युरोक्रोम नावाचा पिगमेंट आहे. हा जर मोर अमाऊंट मध्ये, इफ इट इज मेक इन अ मोर अमाऊंट इन अ बॉडी, तो एक्सेस जो आहे तो युरिन थ्रू बाहेर पडणार. तो काय करणार, एक्सक्रीट आउट होणार युरिन थ्रू. ओके, आता काही फूड सबस्टन्सेस आहे, फूड स्टफ. फॉर एक्झाम्पल बीटरूट. तुम्हाला माहिती आहे बीटरूट हा पण एक सबस्टन्स आहे. ओके, बीटरूट हा पण एक सबस्टन्स आहे. हा पण जर एक्सेस अमाऊंट मध्ये तयार झाला तर हा पण आपल्या बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट केलं जातं. काही स्पायसेस असतात, जर तुम्ही तिखट खाल्लं तर तुम्हाला ढेकरा यायला लागतात. म्हणजे जर तुम्ही तिखट खाल्लं तर ते लंग्स थ्रू एक्सक्रीट आउट केलं जातं. लंग्स थ्रू काय केलं जाणार, एक्सक्रीट आउट केलं जाणार. याचाच अर्थ बॉडी मध्ये एक्सेस अमाउंट मध्ये काहीही स्टोर केल्या जाऊ शकत नहीं. हमारे बॉडी में कुछ भी एक्सेस अमाउंट में स्टोर नहीं किया जा सकता. जो भी एक्सेस बनता है या फिर लिया जाता है वो किसी ना किसी वे से, किसी न किसी डायरेक्शन से हमारे बॉडी के बाहर एक्सक्रीट आउट होगा. ओके, तो इस तरीके से हमारे बॉडी के बाहर एक्सक्रीशन की प्रोसेस की जाती है. कैसे किए जाते हैं हम नेक्स्ट लेक्चर में डिस्कस करेंगे. ओके, चलो, थैंक यू.